तुम्ही पावसाळ्यातल्या चिवकावची गोष्ट तर ऐकलीये, पण तुम्ही उन्हाळ्यातल्या चिवकावची गोष्ट ऐकलीये? नमस्कार, मी अनघा. आज ऐकवणार आहे उन्हाळ्यातल्या चिवकावची गोष्ट. चला सुरू करूया. एक होती चिव, एक होता काऊ. चिवचं घर होतं मेणाचं, काऊचं घर होतं शेणाचं. इथपर्यंत तर तुम्हाला माहितीये. त्याच्या पुढे गंमत आहे. ते उन्हाळ्याचे दिवस होते. एकदा काय झालं, खूप ऊन पडलं. चिवचं मेणाचं घर वितळायला लागलं, पण काऊचं शेणाचं घर मात्र थंड थंड वाटायला लागलं. चिव गेली काऊ दादाकडे. काऊ दादा दार उघड. काऊ दादा म्हणाला, थांब मला जरा आंबा खाऊ दे. काऊ दादा दार उघड. थांब मला जरा पन्ह पिऊ दे. चिवताई ऐकून कंटाळली, म्हणाली, काऊ दादा रे दार उघड, माझे पाय भाजतायत आणि पक्का प्रॉमिस, या पावसाळ्यात मी तुला कुठलेही नखरे न करता लगेच घरात घेईन. काऊ दादाला हसू आलं. त्याने लगेच दार उघडलं. त्याने चिवताईसाठी आणि स्वतःसाठी परत पन्ह आणलं आणि काऊ दादा आणि चिवताई पन्ह एन्जॉय करत करत गप्पा मारत बसले. तर अशी होती उन्हाळ्यातल्या चिवकावची गोष्ट. तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे जर का अशा जुन्या गोष्टींचे नवीन व्हर्जन्स असतील तर ते सुद्धा मला कमेंट्समध्ये किंवा DM मध्ये सांगा. आपण ते सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करू. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.